माझ्या नाट्यछतेचे नाव आहे मी माझ्या आईचंच ऐकणार. आर्या, ए आर्या, आर्या उठ लवकर. आई लवकर उठ. काय आता सुट्टी लागली आहे ना सुट्टी लागली आहे तर झोपू दे ना मला. आता तुम्हीच सांगा सुट्टी म्हणजे काय. खूप खूप मज्जा. मामाच्या गावाला जायचं, खूप खूप आंबे खायचे, फ्रेंड्स सोबत दंगा मस्ती करायची. पण या मोठ्या माणसांना वाटतं सतत आम्ही काहीतरी शिकावे, त्याच्या मागे असतात. यांना असंच वाटतं, हे शिका ते शिका, ढुगभर शिका शिका. माईने मला सांगितलं, आर्या तुला पोहायच्या क्लासला जायचं आहे, सकाळची वेळ आहे, रडारड नकोय. तुम्हाला म्हणून सांगते, स्वतःच एवढी घाबरते आणि पाण्याच्या जवळ सुद्धा जात नाही. मला म्हणते पोहायच्या क्लासला जायचंय. निघाली मस्वाली पोहायच्या तलावावर. पण तिकडे गेल्यावर एक गंमत सांगू का. आमच्यासारखी छोटी छोटी मुलं पोहायला आली होती. कुठल्या उड्या मारत होती, कुठल्या रडत होती, कुठल्या मज्जा करत होती. हे सगळं बघून माझी भीतीच कमी झाली आणि मी पोहायला शिकले. आर्या आईने मला सांगितलं, आर्या तुला पोहायच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. मग चालले. आता स्पर्धे म्हणजे काय. हात पाय दुखणे, सराव, हात पाय दुखणे हे चालले होते. असं वाटत होतं नकोच ती स्पर्धा, नकोच ते बक्षीस. पण काय करणार, आईने सांगितलंय ना. असं करत स्पर्धेचा दिवस उजाडला. स्पर्धा सुरू झाली. 1 2 3 आम्ही पाण्यात उड्या मारल्या. आई जोरात त्या टाळ्या मारत होती. मम्मी आईकडे बघून जोरात पोहायला लागले. आणि काय सांगू, माझा पहिला नंबर आला. शिकलो आईचे जे कधू वाटणारे शब्द